बना। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा। अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको सजा। अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको सजा। भर दे रूह से अपनी सामर्थ से, पंखों में अपने छुपा। मिट्टी बेजान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने बना। हाथों से बना। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद 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 के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। तू है सच्चा जिंदा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा
खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हो प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो प्रभू या सुंदर अशा सकाळी प्रभू परमेश्वर देव बाप्पा। तू आम्हा प्रत्येकाला इथं प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर देव बाप्पा भरून जाण्यासाठी प्रभू या ठिकाणी एकत्र केलास म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू। इथंपर्यंत येण्यासाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा आमच्या प्रत्येकाची पावलं प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमच्या प्रत्येकाच्या मार्गातली अडखळणं तू दूर केलास म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर देव बाप्पा। तुला स्तुती करते प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या नावाला मान सन्मान महिमा देते प्रभू परमेश्वरा। खरोखर माझ्या परमेश्वरा तू किती चांगला आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा। खरोखर प्रभू परमेश्वरा तू इस्रायलाच्या स्तंभात बसणारा परमेश्वर आहेस प्रभू, आणि माझा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वर देव बाप्पा आमच्या आराधनेमध्ये तू उतरून आलेला आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा। आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श केलेला आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा। आमच्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादाने तू भरलेला आहेस प्रभू परमेश्वर। होय माझ्या परमपिता परमेश्वरा, जे वचन आज तू आमच्यासाठी देव केलेलं आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा, त्यातून शिकण्यासाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आणि प्रभू ते शिकून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सिद्ध कर प्रभू परमेश्वरा। आमच्या प्रत्येकाला ते तुझं स्वर्गातील ज्ञान करू प्रभू परमेश्वर देव बाप्पा। प्रभू तू किती महान आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा, हे जाऊन आम्ही प्रभू इतरांना सांगावं ह्यासाठी आमची तू मुख उघड प्रभू परमेश्वर देव बाप्पा। प्रभू खरोखर वेळ थोडा राहिलेला असताना प्रभू परमेश्वरा आम्ही लगबगीनं काम करावं ह्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सिद्ध कर प्रभू परमेश्वर। माझ्या देवा माझ्या परमेश्वरा तुला धन्यवाद देते ह्या सकाळच्या वेळेला प्रभू परमेश्वर देव बाप्पा। प्रभू जे आलेले नाही आहेत त्या प्रत्येकासाठी प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ आशीर्वाद मागते प्रभू परमेश्वरा। होय माझ्या पित्या परमेश्वरा, पाळक साहेबांना विशेष करून तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वरा। त्यांच्या मुखाद्वारे निघालेला प्रत्येक शब्द प्रभू तुझ्या प्रभू आत्म्याच्या समर्थीखाली असावा असं तुझ्या दयाने कृपेनं कर प्रभू परमेश्वरा। तुला गौरवणारा असावा असं तुझ्या दयाने कृपेनं कर माझ्या देवा। प्रभू आमच्या प्रभू मंडळीतल्या प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद आहे म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू। हा संपूर्ण परिसर तुझ्या आधीने स्वाधीन करते माझ्या देवा। आमच्या प्रत्येकाचा जीव आत्मा शरीर तुला सोपवून प्रभू इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करून ही प्रार्थना धन्यतारक येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून ऐक माझ्या परमेश्वरा, आमेन। प्रभूची स्तुती असो। पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाकडे आपण सर्वजण लक्ष केंद्रित करूया। फार सुंदर वेळ आहे आणि आराधनेत परमेश्वरानं तुमच्या आणि आमच्या अंतःकरणं तयार केलेले आहेत। गेले काही आठवडे आम्ही देवाचं कुटुंब आम्ही बघत आहोत, देवाचे
निवडलेले लोक त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबातले आहे. आणि मग आम्ही जर कुटुंबातले आहोत तर आमच्यामध्ये देवाच्या कुटुंबाचं सारखेपण असणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही शिकत आहोत की जर घर आहे तर घरामध्ये कुठल्या प्रकारचे लोक आहेत. मग आम्ही बाप लोक बघितलेले आहेत, जे आध्यात्मिकदृष्ट्या बाप आहेत, जे आध्यात्मिकदृष्ट्या तरुण आहेत आणि आध्यात्मिकदृष्ट्या बाळक आहेत, आणि आम्ही तेही बघितलेलं आहे. आणि एक कुटुंब म्हणून आम्ही जर असू तरच आम्ही त्या स्वर्गीय राज्यामध्ये आमचा प्रवेश होणार आहे आणि आम्ही देवाच्या कुटुंबातले लोक असे होणार आहोत. प्रिय परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला नेमलेलं आहे त्याची लेकरं म्हणून. आमच्यामध्ये काही चांगलं नव्हतं, पण परमेश्वराची कृपा आहे की त्याने तुम्हाला आणि आम्हाला त्याच्या राज्यासाठी नेमलेलं आहे, आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मागच्या रविवारी आम्ही प्रभुवारी आम्ही बघितलं की ख्रिस्ती विश्वासणारे आणि पापाचं अस्तित्व काय आहे. बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असतो आणि त्या पापाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे आणि कसं असावं हे आम्ही या अभ्यासातून बघत आहोत. योहान आम्हाला या ठिकाणी 2 गोष्टी सांगत आहे. पहिली गोष्ट आम्ही मागच्या वेळेस बघितलं, नकारात्मक गोष्ट सांगत आहे की पापाने भरलेल्या जीवनशैली हा पुरावा आहे की आम्ही देवाला ओळखत नाही. आम्ही जर देवाच्या कुटुंबातले आहोत तर आम्हाला देवाची ओळख असणं गरज फार महत्त्वाचं आहे. आम्ही देवाचे कुटुंबातले आहोत असं जर म्हणून जर देवाची ओळख जर आमच्याकडे नसेल तर आम्ही देवाच्या कुटुंबातले लोक नाही हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही देवाला ओळखणारे लोक असणं गरजेचं आहे. आणि मग तो पुरावा कसा आहे, मी देवाला ओळखतो हा पुरावा कसा आहे की जर माझ्या जीवनात पाप आहे, पापाने भरलेलं जीवनशैली माझी आहे, तर मी देवाला ओळखत नाही. दुसरी तो सकारात्मक गोष्ट सांगत आहे जी आज आम्ही बघणार आहे की आम्ही पापावर विजय होऊ शकतो आणि तो आम्हाला पापावर विजयी होण्याचं गुपित सुद्धा सांगणार आहे. आणि म्हणून आम्ही पहिला मुद्दा आपण बघितला मागच्या वेळेस, पहिला पॉईंट आपण बघितला की पापी जीवन जगणे म्हणजे स्वैराचारानं जीवन जगणे. बऱ्याच वेळेस आम्हाला ते पाप काय आहे आणि आम्ही पाप करत आहोत हेच आम्हाला माहीत नाही. आम्ही त्या इग्नोरन्समध्ये आहोत. आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत, ख्रिस्ती लोकांना दाखवत आहोत, पण आमचा आणि पापाचा नातेसंबंध काय आहे. आणि बऱ्याच वेळेस आम्ही पाप करत नाही असं म्हणतो, पण आम्ही स्वतःला तपासणं गरजेचं आहे. म्हणून देवाच्या दृष्टीने पाप काय आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आपण मागच्या वेळेस बघितलं, पापी जीवन जगणे म्हणजे स्वैराचार, मला वाटल तसं मी जीवन जगणे हे पाप आहे. योहान म्हणतो पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय 4 वचनात, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस ते बघितलेलं आहे. आणि पाऊल सुद्धा गलतीच्या पत्रामध्ये 2 अध्याय 16 वचनात तो सांगतो, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृतीने नव्हे, कारण नियमशास्त्रातील कृतीने मनुष्यापैकी कोणी नीतिमान ठरत नाही. आम्ही हेही बघितलेलं आहे. आणि आम्ही हेही बघितलं की नियमशास्त्र का दिलं होतं आम्हाला. पाऊल रोमच्या पत्रामध्ये 8 अध्याय 2 वचन सांगते, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केलेला आहे. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्यामुळे जे आपल्याला असाध्य ते साध्य करण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राच्या पापमय देहासारखे देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा दिली. याचा उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो
त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. बऱ्याच वेळेस आम्हाला असं दाखवलं गेलेलं आहे की आम्ही नियमशास्त्र पाळू शकत नाही. बघा, नियमशास्त्र आम्हाला पापी आहे हे दाखवण्यासाठी दिलं होतं. आम्ही देहानं नियमशास्त्र पूर्ण करू शकत नाही, यासाठीच परमेश्वराने येशू ख्रिस्ताला त्याच्या देहामध्ये पाठवलं की आम्ही ते नियमशास्त्र पूर्ण करावं. आणि म्हणून तो आत्म्याचा नियम आमच्यामध्ये काय केलेला आहे, घालून दिलेला आहे. कधी होणार आहे, जेव्हा आम्ही त्या आत्म्यामध्ये चालणार आहोत. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेस अभ्यासलेलं आहे की स्वैराचार हे पाप आहे. आज दुसरी गोष्ट आपण बघणार आहे. पापी जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताला नाकारणे आहे. पहिले योहान याचा 3 अध्याय 5वं वचन सांगते, तुम्हाला माहीत आहे की पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून प्रामुख्याने योहान या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतःला ख्रिस्तासारखे ख्रिस्ती म्हणता आणि मग तुमचे जीवन सवयीच्या पापांनी कसे काय घालविता. तुमचं जीवन पापाच्या सवयीच्या अधीन कसं काय आहे तुमचं जीवन. सतत पाप करीत राहण्याची जीवनशैली तुम्ही कशी काय आचरू शकता, तो आम्हाला प्रश्न विचारत आहे. तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे. योहान म्हणतो की जर तुम्ही अशा प्रकारे पापी जीवन जगत असाल तर तुम्ही ख्रिस्ताला ओळखत नाही आणि ख्रिस्त का प्रगट झाला याचा उद्देशही तुम्ही नाकारत आहात. तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे की येशू ख्रिस्त या भूतलावर का आला, त्याचं येण्यामागचं कारण काय आहे. तो म्हणतो पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. येशू ख्रिस्त पाप हरण करण्यासाठी प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नव्हते. जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो तर मग आम्ही पापी जीवन जगू नये, कारण ख्रिस्त पाप हरण करण्यासाठी आलेला आहे. कारण त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं. आणि जर मी तेच सवयीचं पाप रोज मी करत आहे, रविवारी मी पवित्र आहे, सोमवारपासून शनिवारपर्यंत मी तेच पाप करत आहे, जे मला आदल्या पॉइंटमध्ये आपण बघितलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही ओळखता म्हणजे काय, माझ्यावर प्रीती करता. बघा, कृपाळू प्रीती आहे, आपण तेही बघितलं. तुम्ही प्रीती करता, जर प्रीती करता तर माझ्या काय करणार, तुम्ही आज्ञा पाळणार आहे. आणि आज्ञा हे पापाच्या विरुद्ध आहेत. आणि म्हणून जर मी तेच सवयीचे पाप तेच सवयीचे पाप जर करत आहे तर मी देवाला ओळखत नाही, मी ख्रिस्ताला ओळखत नाही. ख्रिस्त या भूतलावर कशासाठी प्रगट झाला ह्याच उद्देशच मी त्याचा बघितलेला नाही. म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या जीवनातून पाप काढून टाकावे. प्रियानो, हे पापच आहे जे आमच्या जीवनात परमेश्वराच्या आशीर्वादाचं सगळ्यात मोठं अडखळण आहे. पण आम्ही त्या सवयी आम्हाला आहेत, त्याच ते जुना मनुष्य आहे, तो आम्हाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करायला लावतो. नव्या करारात 3 वचनं आहेत जे आम्हाला ख्रिस्ताच्या ठाई पाप नव्हते याबद्दल आम्हाला सांगतं. 1 पेत्र 2 अध्याय 22 वचन. पेत्र या ठिकाणी देवाचा सेवक, मी म्हणेन तो कृतिशील सेवक होता. कृतीमध्ये तो नेहमी कार्य करण्यामध्ये पुढारलेला असायचा. तोही म्हणतो त्याच्या ठाई त्याने पाप केले नाही. पाऊल काय म्हणतो बघा, 2 कोरिंथ 5 अध्याय 21 वचनात तो म्हणतो ज्याला पाप
ठाऊक नव्हते. आणि आता योहान, ज्याच्यावर ख्रिस्ताची काय होती? प्रीती होती, तो काय म्हणतो बघा, तुम्हाला माहीत आहे की पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नव्हते. प्रियानो, ख्रिस्त जुन्या करारातील अर्पणाप्रमाणे जगाचं पाप हरण करणारा, डागविरहित, सुरकुतीविरहित, निष्कलंक व निर्दोष असा कोकरा होता. पण योहान आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की कोणी ख्रिस्ताचे नाव घेऊन, कोणी ख्रिस्ताचं जीवन घेऊन पापी जीवन कसं काय जगू शकतो, त्याचा प्रश्न आहे. आणि योहान म्हणतो हे अशक्य आहे, हे ख्रिस्ताच्या स्वभावाचा नकार करणे आहे, हे ख्रिस्ताला नाकारण्यासारखं आहे. जर मी ख्रिस्तालाच नीट ओळखत नाही, ख्रिस्त काय होता हे मला माहित नाही, आणि मी जर त्याच्याप्रमाणे आचरण करत नाही, तर मी ख्रिस्ताला नाकारत आहे. आणि म्हणून पापी जीवन जगणे म्हणजे काय? ख्रिस्ताला नाकारणे आहे. योहान पुढे सांगत आहे की पापी जीवन जगणे किंवा जगणारे लोक हे फक्त ख्रिस्ताला व त्याच्या स्वभावालाच नाकारणारे नाहीत, तर ख्रिस्ताच्या वधस्तंभालाही नाकारणारे लोक आहे. योहान म्हणतात. तो म्हणतो येशू ख्रिस्त यासाठीच भूतलावर आला. कशासाठी आला? पाप हरण करण्यासाठीच तो प्रगट झाला. ख्रिस्ताबद्दल पवित्र शास्त्र सांगतं, तो जगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच वधलेला देवाचा कोकरा होता. प्रगटीकरण 13:8 मध्ये आम्हाला सांगतं, तो जगाच्या स्थापनेपूर्वीच वधलेला कोकरा होता. बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा पहिल्यांदा ख्रिस्ताला पाहिले तेव्हा तो काय म्हणतो? योहान 1:29 मध्ये, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. इंटरेस्टिंग आहे. हरण करणे हा शब्दच मुळात इंटरेस्टिंग आहे. हरण करणे म्हणजे जोराने खेचणे किंवा जोराने ओढून बाजूला काढणे. तो म्हणतो हा पहा जगाचं पाप जोराने काढून टाकणारा, पापाला जोराने खेचणारा, पापाला जोराने ओढून बाजूला काढणारा देवाचा कोकरा आहे. झाकणारा नाही. जुन्या कराराची छाया होती, आपण नेहमी ते अभ्यासतो. डे ऑफ अटॉर्नमेंट म्हणलेला आहे. प्रायश्चित्ताचा सण नाही का, तो दिवस होता. आणि त्यावेळेस पाप काय केलं जात होतं? झाकलं जात होतं. वर्षानुवर्ष दरवर्षी प्रायश्चित्ताच्या सणाच्या दिवशी, डे ऑफ अटॉर्नमेंटच्या दिवशी, अटॉर्नमेंट टू कव्हर, याचा अर्थ आहे झाकणे. आणि ती छाया होती. त्या कोकऱ्यांमध्ये ते सामर्थ्य नव्हतं, त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये ते सुद्धा सामर्थ्य नव्हतं, पण ती येणाऱ्या कोकऱ्याची छाया होती. आणि हे दाखवण्यासाठी की जेव्हा माझा पुत्र जगाच्या स्थापनेपूर्वीचा जो कोकरा आहे तो जेव्हा येणार आहे, तो तुमचं पाप झाकणार नाही, तर ते काय करणार? तुमच्यापासून कायमचं काढून टाकणार आहे. आमच्या घरामध्ये कचरा असतो नाही का, आणि सगळा कचरा आम्ही काय करतो, आता 2 सुका कचरा ओला कचरा नाही का आम्ही बाजूला काढून टाकतो. आणि मग ते घरात असतो नाही का, पण एक दिवस जरी ती घंटागाडी आली नाही तर आम्ही अस्वस्थ होतो नाही का, घरामध्ये वास येतो. का? की ते भरलेला आहे, तो डस्टबिन भरलेला आहे. आम्ही ते घंटा गाडीचा आवाज आला की आम्ही आनंद होतो नाही का, अरे बाबा गाडी आली आज. आणि मग तो कचरा आम्ही काय करतो, त्या गाडीमध्ये
आता तो कचरा आम्हाला तो पुन्हा दिसत नाही, आणि त्यात तुम्ही काय मौल्यवान जर गेला असेल त्याच्याबरोबर ते तुम्हाला परत कधी ट्रेस होणार नाही, कधीच होणार नाही. ते आमच्यापासून दूर गेलेलं आहे. तो आम्हाला कचरा कधी दिसत नाही आणि आम्ही त्याच्याकडे पुन्हा पाहण्याची गरज ही नसते. त्याचप्रमाणे प्रियानो, येशू ख्रिस्त आमच्या जीवनातील सर्व पाप कायमचे दूर करतो. प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि आपलं मौल्यवान रक्त त्यानं तुमच्यासाठी आमच्यासाठी सांडले, तेव्हा आमच्या जीवनातील सगळा कचरा, आमचं सगळं घाण त्यानं आमच्या पासून सगळं काढून टाकलेलं आहे. मग आम्ही ते पुन्हा का घ्यावं? पुन्हा तो कचरा का घ्यावा? बघा, योहान म्हणतो तुम्ही ते गाभाच ओळखले नाही येशू ख्रिस्त कशासाठी आला. जर तुम्ही पापामध्ये जीवन जगत असाल तर तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, तो कशासाठी आला हे ओळखत नाही, तुम्ही ख्रिस्ताला नाकारता. आणि जर तुम्ही ख्रिस्ताला नाकारता तर तुम्ही देवाच्या कुटुंबात राहण्याचं लायक नाही. आम्ही देवाच्या कुटुंबाबद्दल बोलत आहोत. आणि म्हणून पाऊल रोम 8:1 मध्ये म्हणतो, म्हणून ख्रिस्तामध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. पुढं तो जोडलेला नाहीच. तो 100% गॅरंटी देतो. जे ख्रिस्तामध्ये आहेत, ज्यांना ख्रिस्ताची ओळख आहे, ज्यांना ख्रिस्त का प्रगट झाला ह्याचं ज्ञान आहे, म्हणून पाऊल सुद्धा इफिसच्या पत्रामध्ये तो प्रार्थना करतो की ख्रिस्ता संबंधीच्या ओळखीच्या ज्ञानानं तुम्ही भरावं, तुमचे अंतःचक्षु उघडावेत आणि तुम्हाला ख्रिस्ताची खरी ओळख व्हावी. म्हणून मी गुडघ्यावरून तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही त्याला ओळखावं. तो आला कसा? जेव्हा परमेश्वर आमच्यातील पाप कायमचं हरण करतो, तो आमचं पाप कायमचं काढून टाकतो, तेव्हा सैतान ते पुन्हा आमच्यामध्ये घालू शकत नाही. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्रकर्ता 108 आणि 12 मध्ये तो सांगतो, पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. किती सुंदर देवाची तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी, त्याच्या कुटुंबातील लोकांसाठी योजना आहे. तो म्हणतो पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. ते अंतर मोजता येत नाही. तुम्ही नेहमी पश्चिमेचे टोक आणि पूर्वेचं टोक कधी जोडू शकत नाही. इतके दूर आमचे अपराध, आमची पातकं, आमच्या जीवनातील घाण आमच्यापासून दूर केलेली आहे. जशी घंटी गाडी गेली की ते पाप आम्हाला दिसत नाही, तसं हे पाप, तो कचरा दिसत नाही, तसं आमचं पाप ही आम्हाला पुन्हा आम्ही पाहू शकत नाही. आणि सैतान हे पाप पुन्हा आमच्या जीवनात आणू शकत नाही. जरी आम्ही पाप शोधण्याचा प्रयत्न केला तरी देवाने ती घाण, तो कचरा कुठे टाकला आहे हे आम्हाला कधीही सापडत नाही. हे आमचं पाप, हे आमचे अपराध कायमचे आमच्यापासून दूर केले गेलेले आहेत. त्याचं कारण आहे प्रियानो, ख्रिस्तानं ती सर्व पाप स्वतःवर घेतली. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो त्या पापाशिवाय पुन्हा उठलेला आहे. ते पाप कायमचं निघून गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तो आनंदही मानावा,
पण योहान आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की जर आम्ही आमच्या पापांकडे पुन्हा जात असू, बघा, आम्ही जर कचरा काढून टाकलेला आहे, पण आम्ही जर पुन्हा त्या कचऱ्याच्या त्या डेपोमध्ये जर जात आहोत त्या घाणीकडं, तर ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आमच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. जातो का हो, जरा वास घरात वास येतो, तिचा वास जरा परत घ्यायला जाऊया, नाही का? जरा कुजलेला वास चांगला येत होता, चला जरा बसलोय घरात, काय काम नाही, जरा त्या कचरा डेपो तिकडे बेडक साईडला जरा जाऊया. बघा तिथं किती घाण असते. तुम्ही जरा जावा कधीतरी एकदा बेडक साईडला, कुत्री फिरत असतात, नाही काय, त्याला कचरा, सगळ्या गावाचा कचरा तिथं आणून टाकलेला आहे. तुम्ही तिथं 2 मिनिटं सुद्धा थांबला नाही. पण अनेक ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, ते कचरा जरी घेऊन टाकलेला आहे, तो आता सैतान परत कचरा तुमच्या दारात आणून टाकणार नाही, ही गॅरंटी परमेश्वराने घेतलेली आहे. तरी अनेक ख्रिस्ती विश्वासणारे रोज रविवारी सोडला, सोमवारपासून त्याच कचऱ्याच्या डेपोजवळ जाऊन फिरताना आम्हाला दिसत आहे. कारण कुठेतरी आम्ही थांबणं गरजेचं आहे. हे जर आमचा सवय असेल ना त्या पापाकडे पुन्हा पुन्हा जाण्याची, एकदा नेलेला आहे त्यानं, त्यासाठीच तो प्रगट झालेला आहे, तरी आम्ही जर त्या कचऱ्याच्या डेपोकडे जात असेल, त्या पापाकडं आम्ही जर जात असू, तर विश्वासणारे म्हणून आमच्यामध्ये काहीतरी मोठा बिघाड झालेला आहे. प्रियानो, आज आम्ही तसे करत आहोत का? प्रियानो, तुम्ही तसं करत आहात का? प्रियानो, असे करणारे लोक अधोगतीकडे जात असतात. आम्हाला उदळ्या पुत्राचं ती गोष्ट माहित आहे, लोकांचा 15वा अध्याय, जेव्हा त्यानं आपली संपत्ती चैनबाजी करून घालवली आणि तो शेतात डुक्कर चारायचे काम करू लागला. बघा, सगळं चांगलं होतं, पुत्र होता आणि देव पित्याचं अंतःकरण त्या बापाचं दाखवलेलं आहे. आणि त्यानं सांगितलं, माझा हिस्सा मला द्या. आणि बापानं काही नाही म्हणता त्यानं त्याला सगळं दिलं. बघा, बाप हा नेहमी देणार आहे. आता घेणाऱ्यानं ते कसं करायचं आहे ते त्यानं ठरवलं आणि त्यानं चैनबाजी केली. आणि मग लोक होते त्याच्याबरोबर, कधीपर्यंत होते? चैनबाजी होईपर्यंत. आणि एकदा का ती चैनबाजी संपली, तो एकटा पडला, पापात पडला. आणि पाप नेहमी आम्हाला त्या डुकरांकडे घेऊन जातं. आणि ते डुकरं जे खातात त्या शेंगा तो खायला लागला. तो डुकरांना चारायला शेतात लागला, डुकरे खात असलेल्या शेंगा खाऊ लागला. पण एक लक्षात ठेवा, त्या शेंगा खाऊन त्याचे मन भरलं नाही, तो तृप्त झाला नाही. नंतर असं लिहिलेलं आहे की तो शुद्धी म्हणजे तो आतापर्यंत विशुद्ध होता का? नाही, तो बिघडला होता. अनेक विश्वासणारे असेच बिघडलेले आहेत. कुठं जात आहेत? त्या कचऱ्याच्या डेपोकडं सारखे जातात. म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मल आहे. तो आता शुद्धीवर आला म्हणजे तो नॉर्मल प्रमाणे विचार करू लागला, अरे आपण इथं का आलो आहे? या कचऱ्याच्या डेपोजवळ, जिथं पाप आहे, जिथं घाण आहे, तिथं मी का आलो आहे? तेव्हा तो शुद्धीवर आला, तो भानावर आला. आणि त्यांना विचार केला, अरे आपल्या पित्याच्या घरी मी होतो तेव्हा किती चांगलं होतं, किती चांगलं घर होतं, जिथं कचरा नव्हता, घाण नव्हती, सगळं आशीर्वाद होते. आणि मग तो पित्याच्या घरी गेला. आणि मग पित्यानं स्वीकारलं त्याला. नाही का, फार मोठा विषय. पण जर तुम्ही ख्रिस्ताच्या स्वभावाला व ख्रिस्ताच्या वधस्तंभाला नाकारून जीवन जगत असाल, तर तुमच्यामध्ये
काहीतरी बिघाड झालेला आहे. आणि म्हणून हे असं जीवन जगणे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना शोभत नाही. तो उधळ्या पुत्र त्या डुकरांबरोबर राहिला नाही. आम्हीही त्या घाण जागेपासून दूर येणं फार गरजेचं आहे. कुत्र्यांना आम्ही कसं जवळ घेतो, शेळ्यांना घेतो, डुकरांना घेतो का? हा, नाही घेत, कारण आम्हाला माहिती आहे ते घाण प्राणी आहे. पण आज दुःखाची गोष्ट आहे, अनेक ख्रिस्ती विश्वासणारे सो कॉल्ड ख्रिस्ती त्या डुकरांमध्येच राहत आहेत, त्या डुकरांनाच कवटाळून घेत आहेत. आमच्या मित्रांनी एक प्रोजेक्ट चालू केला. ते ऑस्ट्रेलियन डुकर होते बरं का, असले घाण डुकर नव्हते, पण चांगले पांढरे शुभ्र ना, तुम्ही जर बघितलं असाल तर. आणि आम्ही ते प्रोजेक्ट बघायला गेलो. आणि ते घरी जरी आला का नाही, तो आमच्या ऑफिसला यायचं भेटायला, त्याच्या अंगाला वास बी त्या डुकरांचाच असायचा. बघा, त्याला आंघोळ केला असेल, हे करून आला असेल, पण ते दिवसभर त्या डुकरांबरोबर राहायचा. बाहेर आला की त्याच्या अंगाला त्या डुकरांचाच वास असायचा. पण हे जीवन आहे ख्रिस्ती. आणि म्हणून योहान आम्हाला, जर मी ख्रिस्ताच्या कुटुंबातला आहे तर आमच्यामध्ये ह्या पापाचा कुठल्याही प्रकारचा दुर्गंध येऊ नये, तर तो ख्रिस्ताचा सुगंध आमच्यामधून काय यावा. आता योहानाच्या या मुद्द्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा आहे बघूया. बघा, ही परिस्थिती त्या उधळ्या पुत्राच्याही जीवनात होती, तुमच्या आमच्या जीवनातही असू शकते. तुम्ही आणि आम्ही सुद्धा अशा प्रकारचं जीवन असू शकतं. आणि योहान सुद्धा पाऊल सुद्धा इफिस्कराच्या पत्रामध्ये आम्हाला हे सांगत आहे की तुम्ही आणि आम्ही सुद्धा अंधकार होतो. आमचं जीवन फार काय म्हणतो आपण, पवित्र जीवन नव्हतं. आम्ही अंधकार होतो, मेलो होतो, मृत होतो. पण ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला काय झालेलं आहे, आम्हाला तारण मिळालेलं आहे, आम्हाला प्रकाशात आणलेलं आहे, आम्हाला ख्रिस्तामध्ये आम्हाला नवं जीवन मिळालेलं आहे. पण अनेक विश्वासणारे आहेत. आम्ही मागचा टोन काय सेट केलेला आहे बघा. ख्रिस्ताचं कुटुंबमध्ये आम्ही डायरेक्ट बाप म्हणून येत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं शिष्यांना काय सांगितलं, तुम्ही माणसं पकडणारे व्हा. हे कोण होते? मासे पकडणारे होते. त्यांना सांगितलं आता तुम्ही मासे पकडायचे नाहीत, आता कोण करायचं तुम्हाला? माणसं पकडणारे व्हायचे. आणि सेम आहे, मासे पकडण्याला ज्या तुम्हाला कला लागतात, गुण लागतात, जे तुम्हाला काय म्हणतो तो धीर लागतो, तेच टेक्निक, तेच गोष्टी माणसं पकडायला सुद्धा लागतात. म्हणून येशू ख्रिस्तांना मासे आणि माणसांना, आणि आम्ही हे सुद्धा बघितलं काय, नेहम्याच्या पुस्तकातून त्या वेशींचा अभ्यास सुद्धा केला. तिथंही मत्स्य वेश आम्ही बघितली, तिथं काय आहे तेही आम्ही बघितलं. आणि म्हणून आम्हाला हेही माहीत आहे की जर मी मासे पकडायला जाळं टाकलं तर तिथं सगळे चांगलेच मासे येतात असं. तसंच मंडळीमध्ये सुद्धा सगळेच चांगले लोक असतील का? नाही आहे. आणि ही योजना सुद्धा नाही आहे. आम्ही जेव्हा येतो, आम्ही मागच्या वेळेस बघितलं, आम्ही बाळक असतो, नुकतंच जन्मलेला असतो, नवा जन्म झालेला असतो, आणि ते दूध पित असतं. त्याला अजून कशाची म्हणजे जड आणण्याची सवय नाहीये, त्याला चालायला येत नाहीये, त्याला बोलायला येत नाहीये. पण आमची आध्यात्मिक सुरुवातच तिथून आहे की नवा जन्म माझा झालेला आहे, मी आता नवीन आहे.
योहान सुद्धा सांगतो, तो तिघांनाही सांगतो, तो बापांशी बोलतो, तो तरुणांशी बोलतो आणि तो लहान नुकत्याच जन्मलेल्या व्यक्तींनाही बोलतो. म्हणजे देवाच्या कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये 3 प्रकारचे आध्यात्मिक दृष्ट्या लोक आहेत. जे बाळक आहेत, जे नुकतेच जन्मले, त्यांना अजून माहीत नाही. पण पाऊल म्हणतो, आता तुम्ही काय व्हा, किती दिवस तुम्ही ते दुधाची करणार, आता जड अन्न तुम्हाला खायचे नाही, तुम्हाला आता तरुण व्हायचं आहे. तरुण कोण आहेत? योहानाच्या पत्रामध्ये तो म्हणतो, तरुण आहेत ज्यांना देवाचं वचन माहीत आहे. आणि हे तरुण तो त्यांनाही काय म्हणत आहे, तुम्ही आशीर्वादित आहेत, तुम्ही चांगले आहात. तो म्हणतो तुम्ही त्यांना काय म्हणतो, त्यांचं काय, तो त्यांना अभिनंदन करत आहे, तो त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करत आहे की तुम्ही सैतानावर विजय मिळवलेला आहे. का? कारण तुम्हाला ते सत्य माहीत आहे. बघा, हे तरुण कोण आहेत? त्यांना वचन माहीत आहे, ते वचन क्लेम करतात, पण त्या वचनाचा अनुभव आलेला नाही. देवाचं वचन माहीत आहे, त्या वचनाप्रमाणे चालतात, पण तो अनुभव आलेला नाही. हे तरुण आहे, ही प्रगती आहे आमची. आम्हाला काहीच माहीत नव्हतं, देवाचं वचन माहीत व्हायला लागलं. आता तरुण आहेत आणि मग आता आम्हाला बाप बनायचं. आध्यात्मिक दृष्ट्या बाप कोण आहेत? ज्यांना ख्रिस्ताची ओळख आहे, ज्यांना देव माहीत आहे, देवाचं वचनाचा अनुभव त्यांना आलेला आहे. म्हणजे देव जे बोललेला आहे तो हळूहळू मला समजायला लागतं की मी जे क्लेम करतो, अरे परमेश्वराने हे माझं वचन ऐकलं, किंवा हे वचन माझ्या जीवनात पूर्ण झालेलं आहे. तो अनुभव मी घेतो. वयस्कर कोण आहेत? ज्यांना जीवनात अनुभव आलेले आहेत. तरुणांना अनुभव नसतो, शिक्षण असतं पण अनुभव नसतो. म्हणून लोक म्हणतात नाही का तरुणांना, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे मी काय केलेले आहेत, बघितले आहेत. म्हणजे काय, मला तुझ्यापेक्षा अनुभव, त्या वचनाचा अनुभव, ते वचन मी ट्राय केलेलं आहे आणि माझ्या जीवनात ते प्रूव्हन पण झालेलं आहे की परमेश्वरानं जे सांगितलेलं आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणून योहान सुद्धा 3 प्रकारच्या लोकांशी तो बोलत आहे. तरुण, बाळक, तरुण आणि बाप. वयानं नाही, आध्यात्मिक दृष्टीनं. आणि म्हणून जर मी ख्रिस्तामध्ये आहे, देवाच्या कुटुंबाचा भाग आहे, तर मी पाप करू नये. कारण जर मी पाप असेल करत तर मी ख्रिस्ताला ओळखत नाही. ख्रिस्त का आला, तो प्रगट का झाला, तो उद्देशच मी नाकारत आहे. येशू ख्रिस्त यासाठी आला की आमचं पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, योहान म्हणत आहे. आणि म्हणून जर तो पाप हरण केलेला आहे, तुमच्यातून सगळं पाप त्यानं काढून टाकलेलं आहे, तुमच्यातून त्या घंटी गाडी आली आणि कचरा सगळा घेऊन गेलेला आहे, तर मग तुम्ही पुन्हा त्या कचऱ्याच्या डेपोकडे का जाता, योहान म्हणत आहे. जर त्यानं तुमचं पाप हरण केलेलं आहे तर मग तुम्ही रोजच्या जीवनात पुन्हा त्या पापाला का स्वीकारत आहात. तो दुसरा मुद्दा जो मांडत आहे तो म्हणतो, जर आम्ही पराजित जीवन जगत असू, जर आम्ही सतत पापामध्ये पडत असू, तर आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच आमचं तारण झालं आहे का? खरंच माझं तारण झालं आहे का? पण आज आमच्या जीवनातील कोणती परिस्थिती असो, पवित्र शास्त्र आम्हाला उत्तर देत आहे. तो म्हणतो की तुम्हाला हे माहीत आहे, 1 योहान 3:5, पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. त्याचं उत्तर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील विजयामध्ये मिळते. यासाठी की ख्रिस्त प्रगट झाला. काय कारण होतं? आमचं पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नव्हतं. संदेश हा आहे की आमच्यासाठी मुक्तता उपलब्ध आहे. आम्ही निवास मंडपातून सुद्धा आम्ही हेच शिकत आहोत की त्या वेदीवर, त्या वधस्तंभावर आमच्यासाठी मुक्तता
उपलब्ध आहे. प्रियानो, आज तुमच्या जीवनातील कोणतं का पाप असेना, कधीची ती सवय असना पापाची तुमच्यामध्ये, कदाचित आज तुमचं तारण झालं नसेल, तुम्ही आजही पापामध्ये जगत असाल, पण प्रियानो मला सांगू द्या, शुभवर्तमानाचा हा सुंदर संदेश आहे की तुम्ही पापापासून मुक्त होऊ शकता. त्याचं प्रोव्हिजन येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर केलेलं आहे. त्याला ख्रिस्त लाभलेला आहे, त्याला जीवन लाभलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाकडे आम्ही बघणं फार गरजेचं आहे. तो आमच्यासाठी आलेला आहे, त्यानं आम्हाला मुक्तता दिलेला आहे. जरी मुक्तता आहे तरी आम्हीही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की पापी जीवन जगणे हे देवाच्या लेकरांना कधीच पर्याय नसतो. मी जर देवाच्या कुटुंबातलं लेकरू आहे तर मी पाप करू नये. आणि आज आम्ही त्या सवयीच्या पापाचं कडे बघत आहे. अनेकांना त्या घाण सवय आहेत, अनेकांना नवा जन्म झालेला आहे तरी ते जुन्या देहाच्या, जुन्या मनुष्याच्या सवयी अजूनही ते घेऊन ख्रिस्ती जीवन जगत आहे. पण योहान म्हणतो, जर तुम्ही त्या सवयीचं पाप जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही येशू ख्रिस्ताला नाकारत आहात. पहिली गोष्ट आम्ही बघितली की पाप म्हणजे काय? स्वैराचार. माझ्या इच्छेप्रमाणे मी करणार, हा स्वैराचार आहे. दुसरी गोष्ट आपण बघितलं, पाप काय? ख्रिस्ताला नाकारणं आहे. म्हणजे काय? ख्रिस्त का आला हेच मी नाकारत आहे. जर तो पाप हरण करायला गेलेला आहे, आलेला आहे, तर मी पापाकडे कसं काय जाऊ शकतो? जर मी पापाकडे जात आहे तर मी ख्रिस्ताला नाकारत आहे. आणि म्हणून 1 कोरिंथ याचा 6 अध्याय आणि 9 ते 10 वचनामध्ये पौल मंडळी काय म्हणतो बघा, अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? प्रश्न विचारलाय. अनितिमान, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे न वागणाऱ्या मनुष्याला देवाचं वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? म्हणतो फसू नका. तो म्हणतो जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषभोगी घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रियानो, देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता, पण जर तुम्ही ख्रिस्ती बनायचे असेल, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जर जगायचं असेल तर तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना यातील काही पापांमध्ये पडू शकतो. लक्षात ठेवा, आम्ही मनुष्य आहे. योहानच सांगत आहे पत्रामध्ये की जर आमच्या ठाई पाप नाही असं जर आम्ही म्हणलो तर आम्ही लबाड आहोत, आमच्या ठाई सत्य नाही. पण पापाची जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. आमची जी लाईफस्टाईल आहे पापी, ती बदलणं गरजेचं आहे. पौल मंडळीच, करिंथच्या मंडळीच 1 कोरिंथ याचा 6 ते 11 वचन म्हणतो, आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते पापामध्ये असणारे, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला. आत्ता जर तुम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही जर बाप्तिस्मा घेतला असेल, तुम्ही त्याच्या नावात जगत असाल, तुमच्या जीवनाचा चालक मालक प्रभू हा ख्रिस्त जर असाल, तर आपल्या देवाच्या आत्म्यात तुम्ही धुतलेले आहात. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो, आम्ही मागच्या वेळेस बघितलं, तो काय येतो? आम्हाला त्या सत्याकडे घेऊन जातो, ख्रिस्ताची ओळख आम्हाला करायला लावतो, आम्हाला प्रीतीमध्ये मुळावायला लावतो हा आत्मा. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही प्रीती करता म्हणजे काय करता?
माझ्या आज्ञा पाळतो. बघा, पवित्र आत्मा आम्हाला ख्रिस्ताकडे नेतो, ख्रिस्ताची ओळख देतो, ख्रिस्ताच्या कडे जाऊन आम्ही प्रीती करतो. प्रीती येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या आज्ञा तुम्ही पाळतो. आणि जेव्हा आम्ही आज्ञा पाळतो तेव्हा आम्ही पवित्र होतो. पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला. होणार आहे का? नाही. झाला. कंप्लीट टेन्स आहे तो, पूर्ण क्रिया झालेली आहे. पाऊल म्हणतो की जर तुमचे परिवर्तन झाले असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात ख्रिस्ताला, ख्रिस्ताच्या स्वभावाला व ख्रिस्ताच्या वधस्तंभाला कधीच नाकारत नाही. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही या सर्व गोष्टीपासून मुक्त झाला आहात का? पहिली गोष्ट आपण बघितली, पापी जीवन जगणे म्हणजे स्वैराचार जीवन जगणे. दुसरी गोष्ट आम्ही बघितली, पापी जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताला नाकारणे आहे. आणि तिसरी गोष्ट आज फार महत्वाची आहे, पापी जीवन म्हणजे देवामध्ये न राहणे. हे आहे आणि हे साधं सोपं नाही आहे. देवामध्ये न राहणे म्हणजे विश्वासघात करणे आहे. पुढे तो म्हणतो बघा, जो कोणी त्याच्या ठाई राहतो, पहिले योहान 3:6, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याला म्हणजे ख्रिस्ताला पाहिले नाही व ख्रिस्ताला ओळखलंही नाही. प्रियानो, जर तुम्ही पापात जीवन जगत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्याला पाहिलेलं नाही व तुम्हाला तो ओळखतही नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास, जर तुम्ही पापामध्ये जीवन जगत आहात तर तुमचा नवा जन्म झालेलाच नाही. कारण ज्यांचा नवा जन्म झालेला आहे ते ख्रिस्तामध्ये राहतात. बघा, 3 गोष्टी आम्ही बघत आहे. आत्मिक दृष्ट्या बाळक कोण आहे? जे ख्रिस्तामध्ये राहतात, ते ऑलरेडी अंगणात आलेले आहेत, ते अंगणाच्या बाहेर नाहीत. जर निवास मंडप तुम्हाला माहित असेल तर जे बाहेर छावणीत आहेत त्यांना ख्रिस्त माहित आहे, ख्रिस्त कोण आहे. पण ते जोपर्यंत तुम्ही त्या अंगणात येत नाही. बघा, अनेक लोकांना 4 शुभवर्तमान माहित आहेत, विधर्मी लोकांनाही माहित आहेत, म्हणून ते ख्रिस्ताबद्दल एक आपुलकीनं बोलतात. तुम्ही ख्रिस्ताबद्दल त्यांना सांगितलं, त्यांनी कधीच विरोध करत नाहीत. त्यांनाही माहित आहे शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने किती चांगलं काय काय केलेलं आहे. बघा, नुसतं चांगलं केलेलं आहे शुभवर्तमान, नुसतं मला माहीत असून मी ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ताला ओळखणे हितून माझ्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग मी आहे. येशू ख्रिस्ताला ओळखलं की मग आत येतो, मग आत विधी आहे. मग तो मरण का पावला, तो प्रगट का झाला, त्याचा अनुभव त्या पापक्षमेचा, हे प्रगती आहे. म्हणून निवास मंडपातील ते सगळे जे आर्टिकल्स ठेवले होते, विधी ठेवली होती, त्याच्यानंतर गंगाळ ठेवलं होतं. बऱ्याच लोकांना तो प्रश्न आहे, जर विधीजवळ जर माझं सगळंच क्लिअर झालेलं आहे, पापाची माझं तिथं क्षमाच झालेली आहे, मग पुढं गंगाळ ठेवायची गरज काय होती? बघा, विधीवर माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, प्रोव्हिजन केलेलं आहे. मला आता तिथं माझा वधस्तंभ घ्यायचा आहे, मी स्वतःला मरायचं आहे, ख्रिस्ताला परिधान करायचं आहे आणि आता मला चालायला सुरू करायचं आहे. आता चालत असताना अनेक वेळेस आम्ही जगामध्ये आहोत, आम्ही अंगणात आहोत, आमच्या हातून पाप घडणार. पण लक्षात ठेवा, परमेश्वर आमच्या अशक्तपणानं आम्ही केलेलं पाप किंवा
आमच्या हातून चुकून झालेलं पाप क्षमा करतो, पण परमेश्वर एक पाप क्षमा करत नाही, ते पाप आहे आमचं सवयीचं पाप. आम्ही रोज तेच पाप करत असेल, परमेश्वर करत नाही. आणि म्हणून आमच्यासाठी ते वधस्तंभ झाल्यानंतर ती गंगाळ यासाठी ठेवलेलं आहे की तिथं देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं रोजच्या जीवनात. पण सैतान आम्हाला काय सांगतो माहिती आहे का, तिथं गेल्यावर तुझ्या हातनं पाप झालेला आहे म्हणजे तू त्या विधीजवळ पूर्ण गेलेला नाहीस, पूर्ण त्याचं रक्त तू स्वीकारलेलं नाही आहेस. आणि सैतान आम्हाला नेहमी मागं पाठवत असतो, आमची वाढ कधी होऊ देत नाही. तो नेहमी म्हणतो काय तर चुकलंय तू जा तिकडं मागं वधस्तंभाजवळ. आणि म्हणून अनेक ख्रिस्ती लोक त्या वधस्तंभाजवळ थांबलेले आहेत, त्यांची वाढ झालेली नाही, त्यांची वाढ खुंटलेली आहे. आणि म्हणून योहानी सांगतो, तेच सांगत आहे आम्हाला, आणि म्हणून ख्रिस्ताच्या ठाई राहणे म्हणजे काय आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहाल व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आम्हाला मागायला आवडतं, आमची इच्छा आहे परमेश्वरानं आमचं ऐकावं, परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना केली आमचं लगेच ऐकावं. पण कंडिशन काय आहे बघा, आमच्या प्रार्थनेची उत्तरं कुठं आहेत? पवित्र स्थानात आहेत. लक्षात ठेवा, पवित्र स्थानात आहे, जिथं सोन्याची धूपविधी आहे, तिथून आमच्या प्रार्थना धुपाबरोबर परमेश्वराकडे सादर होतात. अजून आम्ही त्या विधी, त्या होम विधीपासूनच पुढे गेलेलो नाहीये. आम्ही ख्रिस्तामध्ये राहत नाहीये, आम्हाला ख्रिस्तामध्ये राहायला आवडत नाहीये. ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे काय? ख्रिस्ताचा सुगंध घेणं. पण आमची सवय काय आहे? सकाळी तो कचरावाला घेऊन गेलेला आहे कचरा, दुपारी आम्हाला आठवतो तो कचरा, आणि मग त्या कचऱ्याच्या डेपोकडे आम्ही जातो घाणीचा वास घ्यायला. आणि मग आमच्या ठाई तेच वास दिवसभर, मग तो घाणीचाच वास आमच्याकडे काय. पण आम्ही हे विसरतो, ते एकदा हरण केलेलं आहे, एकदा तो कचरा आमच्यापासून दूर गेलेला आहे, आता तिकडं जायचं नाही आहे. मला कुठं जायचं आहे? ख्रिस्ताकडं जायचं आहे. तरच माझ्यामधून तो ख्रिस्ताचा सुगंध माझ्यामधून येणार आहे. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहाल. आता आम्ही ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे काय? पुढे तो म्हणतो माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. आता ख्रिस्ताला ओळखतो, कसं ओळखतो आम्ही? देवाच्या वचनातून. लोगस, रिटन वर्ड ऑफ गॉड आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आणि म्हणून तो रिटन वर्ड ऑफ गॉड आहे. जेव्हा तो आम्ही घेतो, तो म्हणतो माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. म्हणून ते तरुणाकडे जावा. मागच्या संदेशामध्ये बघा, तो तरुणांना म्हणतो की ही वचनं तुमच्यामध्ये राहतात, तुम्हाला ही वचनं माहीत आहेत, आणि म्हणून तुम्ही सैतानावर विजय मिळवलेला. बघा प्रगती, बाळक होतो, काही खात होतो. बघा तुम्ही बाळकाचं कसं असतंय नाही का, त्याला कुठं जायचं माहीत नसतंय, काय खायचं माहीत नसतंय, दिसल ते तोंडात घालायचं, दिसल ते चघळायचं. ही बाळकं तशी आहेत. आज इकडं जाणार, उद्या तिकडं जाणार, इकडचं जरा चघळायचं, तिकडचं जरा चघळायचं, इकडं जरा आवडलं तिकडं जायचं, तिकडं आवडलं तिकडं जायचं, उलटी येऊपर्यंत खायचं. किंवा बघा तुम्ही, हे तरुणांची आध्यात्मिक दृष्ट्या जी बाळक आहेत ना, त्यांची चिन्ह आहे ती. आज ह्या चर्चला, उद्या त्या चर्चला, आज इकडं उद्या तिकडं, जरा हेच बरं वाटतंय, उद्या ते बरं वाटतंय, जरा हे जातंय ते होतंय. पण जसं तुम्ही वचनात राहायला लागणार, जसं वचनामध्ये तुम्ही मुळावले जा, तसं तुम्ही तरुण व्हायला लागणार, तसं तुम्हाला ते वचन समजायला लागणार. आणि वचन जसं तुमच्यामध्ये राहायला लागलं तरच आम्ही खऱ्या अर्थानं ख्रिस्ताला ओळखतो, तरच ख्रिस्ताचं सगळं कार्य त्या धुपाप्रमाणे आमच्याबरोबर येणार आहे. आणि मग आमच्या प्रार्थनेबरोबर, ख्रिस्ताच्या धुपाबरोबर आमच्या प्रार्थना वर जाणार. मग तो म्हणतो तेव्हा तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त
होईल. येशू ख्रिस्त देवाचं वचन आमच्यामध्ये राहण्याबद्दल तो बोलत आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये राहण्याबद्दल तो बोलत आहे. कारण जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलो तरच आम्ही देवाबरोबर सहभागिता मिळवू शकतो. तर आम्ही ख्रिस्ताला ओळखू शकतो, तरच आत्म्यामध्ये आम्ही एक होऊ शकतो. आणि म्हणून जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलो नाही आणि आम्ही त्याच्यावर सहभागिता मिळवू शकलो नाही, तर आम्ही देवाला ओळखतो असं म्हणू शकत नाही. आम्ही देवाबरोबर त्याच्या आत्म्यामध्ये एक होऊ शकत नाही. आम्ही बघितलं, आम्ही देहानं देवाबरोबर एक होऊ शकत नाही, जीवामधून एक होऊ शकत नाही, तर आत्म्यामध्ये देवाबरोबर एक होऊ शकतो. म्हणून मनुष्याला 3 प्रकारे बनवलेला आहे: आत्मा, जीव आणि शरीर. आम्ही बायबल स्टडीमध्ये तो विषय घेत आहोत. शरीर नाशवंत आहे, शरीर माते आहे, मातेला मिळणार आहे. शरीराद्वारे आम्ही 5 इंद्रियाद्वारे जगाबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहतो. जीवामध्ये आम्ही स्वतःशी कॉन्टॅक्टमध्ये राहतो. जीवामध्ये भावना आहेत, सगळ्या इच्छा आहेत. आणि आत्मा देवाबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहतो. त्रैक्यतेमध्ये त्यांनी तुम्हाला नाही आम्हाला बनवलेला आहे. निवास मंडप सुद्धा अंगण शरीराचं दर्शक आहे, पवित्र स्थान जीवाचं दर्शक आहे, आणि परमपवित्र स्थान आत्म्याचं दर्शक आहे. आता येशू ख्रिस्त कुठं आहे बघा. 2000 वर्ष तो पवित्र स्थानात आहे. तो आमच्या जीवाशी डील करत आहे, आमच्या इच्छा बदलत आहे, आमच्या भावना बदलत आहे, आमचा उद्देश काय जीवनाचा ते सगळं आत आहे जीवात आमच्या. त्याच्याबरोबर तो डील करत आहे. तो जास्त वेळ करणार नाही, कारण त्याला आता पुढचं काम करायला परमपवित्र स्थानात जायचं आहे. आणि म्हणून आम्ही ती संधी दवडू नये. तो आज आमच्या जीवात तो बदल करत आहे. आमचा जीव आत्म्याकडे ओढत आहे, तो त्या देहाकडे नेत नाही. आणि म्हणून आम्ही ते पुन्हा पापाकडे जाऊ नये जगात, तर नेहमी आम्ही त्या पावित्र्याकडे, देवाकडे आम्ही काय करावं, जावं. आणि म्हणून मत्ताई 7:23 मध्ये तो म्हणतो, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, येशू ख्रिस्त म्हणतो, मी की मला तुम्ही कधीच ओळखत नव्हता. अहो अनाचार करणाऱ्यानो, माझ्या पुढून निघून जा. एक दिवस आम्हाला त्याच्या दयासनासमोर उभं राहायचं आहे. लक्षात ठेवा, त्याला ग्रीकमध्ये बिमा सीट म्हणलेलं आहे. तिथं आम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे. त्या ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्हाला एक दिवस जायचं आहे. पण तिथं गेल्यावर काय होणार आहे, देवाच्या न्यायासनासमोर काय होणार आहे, तो म्हणतो, मी त्यांना म्हणेन, मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. प्रियानो, आज प्रश्न आहे, तुम्ही त्याला ओळखता का? तुम्ही ख्रिस्ताला अधिकाधिक ओळखण्याचा प्रयत्न करता का? आणि म्हणून आम्ही मंडळीमध्ये नेहमी मी सर्वांना सांगतो की पवित्र शास्त्र वाचा, प्रार्थना करा, रोज देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करा. कारण हा एकच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताला ओळखू शकतो. आणि आम्हाला धारणाची खात्री प्राप्त करू शकतो. बघा, योहानाचं पत्रच यासाठी योहानानं लिहिलं की आम्हाला खात्री मिळावी. आम्ही मार्केटला जातो, कुठलीही प्रॉडक्ट घेताना आम्ही ती खात्रीशीर आहे का बघतो. अनेक ख्रिस्ती जीवन जगत असताना तारणाची मात्र खात्री न करता जीवन जगत आहे. जे आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार ती खात्री आम्ही मिळणं गरजेचं आज. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. मी नेहमी म्हणतो 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत तारण झालेलं नाही आहे, पण असं दाखवतात की त्यांचं तारण झालंय. एक दिवस त्यांना येशू ख्रिस्त म्हणाल, मी तुम्हाला ओळखत नाही, पण मात्र खात्री इतकी आहे त्यांना, असलं भारी जीवन जगत आहेत की त्यांना असं वाटतं की ते स्वर्गात गेलेलेच आहेत, पण ते जाणार नाहीत. दुसरा एक आहे भाग, ज्यांना तारण झालेलं आहे, माहीत आहे, किंवा माहीत म्हणजे त्यांचं तारण झालेलं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतात,
नेहमी दुःखी आहेत. त्यांना ते आनंदच नाही आहे. तारण झालेलं आहे पण आनंद नाही. होईल, बघूया काय स्वर्गात जेव्हा जाईल तेव्हा जाईल, बघूया काय करायचं होईल तेव्हा होईल. पण मात्र देवामध्ये आहे. तिसरा एक भाग आहे, तिसरा एक गट आहे ख्रिस्ती विश्वासणारा. त्यांचं तारण हे झालेलं आहे आणि त्यांना खात्री सुद्धा आहे की माझं तारण झालेलं आहे. आणि मग जेव्हा खात्री येते तेव्हा तारणाचा आनंद येतो आणि आनंदी असतात ते. आता पहिले बी आनंदी आहेत पण ते बिनतारण झालेले आनंदी आहेत. त्यांचा तो आनंद क्षणभंगूर असणार आहे. हे तारण झालेले लोक आहेत ज्यांचा तो आनंद सार्वकालिक जीवनासाठी असणार आहे. त्याचं कारण आहे की त्यांना ते तारणाची खात्री आहे. योहानमध्ये मी तुम्हाला हे पत्र यासाठी लिहित आहे की तुमचा आनंद द्विगुणित व्हावा, तुम्हाला तो तारणाचा आनंद मिळावा, म्हणून हे मी तुम्हाला पत्र लिहित आहे. आणि म्हणून तारणाची खात्री आम्हाला मिळू शकते जेव्हा आम्ही देवामध्ये राहतो, त्याला ओळखतो, आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये वाढू शकतो. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये राहणे आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे आणि हे फार गंभीर सुद्धा आहे. वचन 6 मध्ये आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये राहिल्याने पापावर विजय मिळवू शकतो. त्याबद्दल तो म्हणतो, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. प्रियानो, जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलो, त्याच्याबरोबर सहभागिता घेतली, तर आम्ही पापावर विजय मिळवू शकतो. जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहत नाही व पापी जीवन जगत राहतो, तर आम्ही त्याच्याबरोबर विश्वासघात करीत आहोत. विश्वासघात करत आहोत. त्यानं आम्हाला निवडलं, त्यानं आम्हाला त्याच्या कुटुंबात घेतलं, त्यांना देवानं आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं, त्या वधस्तंभावर मरण पावला तो. आज तो पवित्र स्थानात आमच्यासाठी सेवा करत आहे, प्रमुख याजक म्हणून, आमचा मित्र म्हणून, आमचा वकील म्हणून तो पवित्र स्थानात आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. एवढं सगळं करीत असून आम्ही पापाचा धिक्कार न करता जर मी त्या पापामध्येच जर राहत असू, तर आम्ही काय करत आहोत? आम्ही त्याचा विश्वासघात करत आहोत. आणि म्हणून 3 गोष्टी आम्ही, एक गोष्ट आपण मागच्या वेळेस बघितली, पापी जीवन जगणे म्हणजे स्वैराचार जीवन जगणं. आम्हाला माहीत असणं गरजेचं, पाप म्हणजे काय? स्वैराचार, माझ्या इच्छेप्रमाणे मी करणार. दुसरी गोष्ट, पापी जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताला नाकारणे आहे. आज आम्ही बघितलं, पापी जीवन जगणे म्हणजे देवामध्ये न राहणे आणि हे विश्वासघात आहे. चौथी गोष्ट आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या अभ्यासाला सुरू करणार आहे. कारण आम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की मी कुठल्या कुटुंबातला आहे. म्हणून आम्ही गेले महिनाभर आम्ही कुटुंबाचं सारखे पण बघितलं. मुळात आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की आम्ही कुठल्या कुटुंबातले आहोत. आणि मग त्या कुटुंबातले, देवाच्या कुटुंबातले आहे तर आमच्यामध्ये देवाचा स्वभाव असणं गरजेचं आहे. तो स्वभाव आम्ही बघितला. आमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जर मी तिच्या कुटुंबातला आहे. आणि आत्ता आम्ही बघितलं की मंडळीमध्ये कुटुंब आहे म्हटल्यावर कुटुंबात किती प्रकारचे लोक आहेत. बाप लोक आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या अनुभव असलेले, तरुण आहेत, देवाचं वचन माहीत आहे, बाळक आहेत, अजून ख्रिस्तामध्ये नवीन आहेत. या सगळ्यांना आपल्याला वाढवायचं आहे, त्यांना घेऊन जायचं आहे. आणि मग आमचा मंडळीचा आणि पापाचा संबंध कसा असावा आणि ख्रिस्ताला आम्ही कसं ओळखावं. कुटुंब आहे म्हणल्यावर ओळख आहे, नाही का? कुटुंबातले लोक ओळखत नाहीत असं होतंय का? हा, शेजारचे लोक ओळखतात का नाही माहीत नाही आम्हाला. मग आम्ही शेजारचे आहोत का आम्ही देवाच्या कुटुंबातले आहोत? बरेच वेळा आम्ही म्हणतो ना, हे आम्हाला ओळखत नाहीत, ते शेजारी आहेत पण ओळखत नाहीत. बऱ्याच ख्रिस्ती लोक आहेत असंच आहे, ख्रिस्ती आहेत पण ख्रिस्ताला ओळखत नाहीत. ख्रिस्ताला ओळखणं म्हणजे देवाचं वचन त्यांच्यामध्ये असणं, देवाची प्रीती त्यांच्यामध्ये असणं. आणि म्हणून आम्ही देवामध्ये राहणं फार गरजेचं आहे. अनेक गोष्टी योहान आम्हाला या पत्रामध्ये
सांगत आहे. त्याचं कारण आहे की आम्ही पुढचा अभ्यास घेणार आहोत की देवाच्या समक्षतेत जाणं काय आहे, देव आम्हाला कधी भेटतो, कुठल्या गोष्टी आम्ही केल्या तरच परमेश्वर आम्हाला भेटणार आहे, कुठं आम्ही असलो तरच देव आम्हाला भेटणार आहे. कुठेही परमेश्वर आम्हाला भेटत नाही तर त्यानं ठरवलेल्या जागी, त्यानं ठरवलेल्या क्रायटेरिया जर पूर्ण करत असू तरच आम्ही देव आम्हाला भेटतो. आणि देवानं ज्या ज्या लोकांना दर्शन दिलं परमेश्वरानं, त्या लोकांनी काय क्रायटेरिया पूर्ण केल्या, त्या जर क्रायटेरिया आपण पूर्ण केल्या तरच तुम्ही आणि आम्ही देवाला ओळखणार आहोत, देवाबरोबर सहभागिता घेणार आहोत, देवाबरोबर आम्ही वाढणार आहोत. आणि महत्त्वाचा विषय आम्ही पुढच्या येणाऱ्या दिवसात घेणार आहे. आणि म्हणून त्याचा फाउंडेशन जोपर्यंत आम्ही व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत आम्हाला तो विषय कधीही समजणार नाही. आणि म्हणून आज बरेच लोक नाही आहेत, कारण सगळ्यांनी सांगितलं ऑनलाईन घ्या, कारण पाऊस आहे. आणि म्हणून आज ऑनलाईन केलेलं आहे. पुढच्या वेळेसही सुद्धा आपण ऑनलाईन करू, पाऊस जर असेल तर. नसेल तर मग सगळे असतीलच, त्यामुळे आपण या ठिकाणी आपण प्रार्थना असणार आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलीस. पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनात प्रभू रम्मान होण्याची प्रभू, आणि या वचनातून प्रभू तुला अधिक ओळखण्याची प्रभू, आणि पाप काय आहे तुझ्या दृष्टीनं प्रभू